हे किती सुंदर आहे हे. आणि कुठं आली तू? बघायचं आहे का तुम्हाला? हो, चला मग पूर्ण व्हिडिओ बघूया. हाय हॅलो नमस्ते, शीतलज लाईव्हमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. माझं वजन 1 जूनला होतं 67.77 आणि आज 7 जुलै आहे. आज माझं वजन आहे 63. इतकं वजन कमी झालेलं आहे माझं. खूप छान वाटते मला, म्हणून मी सुंदर साडी नेसलेली आहे. बघा, पाठीवरचं फॅट पण कमी झालेलं आहे, तिकडचं फॅट पण कमी झालेलं आहे. बाहेर भरपूर पाऊस पडतोय, मग म्हटलं अशी सुंदर साडी नेसून आणि पावसात मस्त भिजून यायचं आणि ते सगळं सुंदर दृश्य तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मी कुठे फिरायला जाते, काय करते ते सगळं लक्षात येईल. शीतलज लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्री इकडेच टाकून ठेवली. व्हिडिओ हो हो. चला, बसली मी आता गाडीत आणि फिरायला जाते. बघू पुढे जाऊन कसं आहे. काय रस्ता चांगला असेल तर मी स्वतः ड्रायव्हिंग करणार आहे. ड्रायव्हिंग करण्यात खरंच एक अलग मजा असते नाही का, पण मला काही चान्स भेटत नाही आहे. बाहेर तसं थोडा थोडा पाऊस सुरूच आहे आणि लोकांची गर्दी थोडी कमीच आहे, कारण गव्हर्नमेंटने तसं डिक्लेअर केलं होतं ना का काही अत्यावश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नका म्हणून मग फारच कमी लोक दिसत आहे. आणि मग नंतर म्हटलं का काही धोका नाही आहे, म्हणून मग आम्ही पण म्हटलं चला काही धोका नसेल तर मग फिरायला जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आहे आपल्याला सुट्टी भेटली आहे चान्स, तर मग आलेल्या संधीचा फायदा का नाही घ्यायचा, म्हणून मी म्हटलं चला निघूया फिरायला. म्हणून मग निघालो आम्ही. छान इथं जवळच जाणार आहे मस्त. आणि खरोखरच नाही का, कधीतरी असा टाइम भेटला म्हणजे जॉब करणाऱ्यांसाठी किंवा बिझनेस करणाऱ्यांसाठी रोज ते धावपडीत असतात आणि असा चान्स भेटला म्हणजे खरंच मग त्याचं काहीतरी आपण काय म्हणतात ते चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणून मग मी सुद्धा निघाले बाहेर फिरायला. बघा, इकडं आपली गोदावरी नदी दिसते इथून. आता मी इकडं आले तपोनच्या एरियामध्ये आणि गढूळ पाणी दिसतंय नाही का, असं काही फारसं पाणी दिसत नाहीये आता पावसाला सुरुवात झाली म्हणून, पण ही इकडं गोदावरी दिसते आपल्याला. खरं या साईडने खरं सुंदर दृश्य आहे आणि भरपूर इकडे लोक जमत असतात बघण्यासाठी आणि दुरून लोक येतात बरं का या ठिकाणी. खरंच हे सुंदर आहे आणि भरपूर झाडे भरपूर. आणि खरं तपोवनची मजा आहे ना, झाडं आहे म्हणूनच आहे बरं का. झाडांमुळे ते सुंदर दिसतं आणखी आणि पवित्र वाटते. हे हा पूर्ण एरिया खूप छान आहे. हे बघा किती सुंदर झाड आहे, किती छान वाटते खरंच. कधीपासून वाट बघत होता आपण पावसाची, का पाऊस कधी येईल. पूर्ण जून संपला आणि पाऊस आला आहे आणि चांगलं आहे आता, छान वाटते. आणि खरंच आपलं म्हणजे पाऊस तर खूप महत्वाचा आहे. पाऊस नाही पडला तर शेतच पिकले नाही तर कसं जगायचं, कसं नाही का खायचं काय. म्हणून पाऊस आला ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांची जे काय आपण वाट बघत होतो ते आता आपली काय म्हणतात ते वाट बघायचं ते संपलेलं आहे. पावसाची सुरुवात झालेली. खूप सुंदर बघा, किती सुंदर झाडं दिसते, किती सुंदर. बापरे, मस्त. त्यांना पण बरं वाटत असेल नाही का झाडांना, पण इतकं छान पाऊस आलाय तर. लोक आले बरं का इकडे फिरायला. आपल्या नाशिक सिटीतलेच लोक फिरायला आलेले दिसत आहे थोडेफार. ही आहे माझी कार आल्टो, माझी स्वतःची बरं का, माझ्यासाठी घेतलेली माझ्या घरच्यांनी. माझी स्वतःची कार असल्यामुळे ना मला जेव्हा वाटतं ना तेव्हा पटकन बाहेर निघता येतं मला आणि छान असं फिरता येतं. इकडं आले मी तर मी तुम्हाला दाखवते बघा. इथं श्रीराम प्रभू यांची इथं सुंदर मोठी मूर्ती आहे, खूप छान आहे. मी बऱ्याच वेळा येते इथं आणि जेव्हा आलेले तेव्हा मी हे शूट केलेले आणि मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा. हे बघा किती छान आहे सगळं, इतकं सुंदर वातावरण आहे. बापरे, एकदाचा पाऊस झाला ना खरंच फ्रेश वाटते बरं का आणि खरंच छान वाटते.
सगळेच सुखावले. पाऊस झाला ना, माणसं तर सुखात आहे, आनंदात आहे, पण प्राणी पक्षी सुद्धा सगळे आनंदात आहे. कारण बऱ्याच दिवसापासून आपली प्रतीक्षा होती ना पावसाची, ती संपलेली आता. हे बघा श्रीराम प्रभूंची मूर्ती बघा, मी तुम्हाला दाखवते. पाऊस सुरू झालाय परत. हे बघा किती सुंदर झाडं दिसत आहे. हे बघा पुढे ना दिसते बघा गोदावरी नदी, मी तुम्हाला दाखवते गोदावरी नदी. आणि असे मोठे मोठे झाडे, हा तपोनचा परिसर आहे. मी मागासपासून तुम्हाला सांगते, तपोनमध्ये मी आलेले, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हा चला, माझं बच्चू बघा तिकडे उभं आहे, छत्री घेऊन शूट करते ते. पण बच्चू, ए बच्चू चल रे, तिकडे जाऊ आपण, तिकडे जाऊ, चल इकडे. बच्चू कुठे? बच्चूचं पण शूट चालू, छत्री घेऊन. हा चल चला चला, आज इच्छा पूर्ण झाली बरं का पावसात फिरायची. पाऊस सुरू आणि मी आले इकडे फिरायला. मस्त पाऊस सुरू आहे आणि इतक्या सुंदर पवित्र निसर्गरम्य ठिकाणी मी आले आणि ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच आपल्या शीतल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करा, मस्त कमेंट करा. बापरे, पाण्याची पातळी वाढली भरपूर. मागे आलो होतं ना तेव्हा नदीला पाणीच नव्हतं, आता आहे भरपूर. हे झाड किती छान आहे, चिंचेचं झाड. पावसाळा सुरू झाला, पाऊस पडतोय आणि त्यात आपण भिजायचं नाही असं कधी होईल का? नक्कीच नाही. मग मी सुद्धा आज मला चान्स भेटला, चला बाहेर जाऊ फिरायला, म्हणून मी आले गोदावरी काठी तपोन परिसरामध्ये. किती सुंदर दृश्य दिसते बघा. काय असं ढगाळ वातावरण, नदीला आलेला पूर आणि आजूबाजूला असलेली मोठी हिरवीगार पानांनी गच्च भरलेली झाडं. खरंच सुंदर हे दृश्य. मला तर खूप आवडलं, खूप बरं वाटलं. आणि बघा ते पावसाचं पाणी झाडांच्या फांद्यांवर असं साचलेलं आहे ना, ते हालून असं पाणी पाडायचा प्रयत्न करत होती. मी त्याचा आनंद घेते. आणि हे सगळं बघून मला माझं बालपण आठवलं. गावाला शेतामध्ये मोठी मोठी झाडं आहे, तिथं बालपण खरंच आनंदात गेलेलं आहे. सगळ्यांचंच आनंदात जातं, तसं माझंही गेलं. मस्त आम्ही माकडावानी उड्या मारत फिरायचो, खेळायचो. नदीला पूर आला का दुरून बघायचा, पूर ओसरला का मग खेकडे पकडायला जायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी कुठं करायला मिळतात, पण मग जिथं आहे तिथे असलेल्या गोष्टीचा आनंद उपभोगायचा. आणि म्हणून मी आले इथं फिरायला आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, मी तुम्हाला दाखवलं होतं मागे, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवलं होतं बघा. ती मागची बिल्डिंग येते, इकडं गोदावरी नदी आहे आणि बरेच लोक बघण्यासाठी आलेले इकडं. आणि बघा किती ढगाळ वातावरण आहे, आकाश कसं दिसतंय बघा बरं. आणि ही इकडं आहे मी. अहो माझं 5 किलो वजन कमी झालं ना, मी जरा जास्तच खुश आहे. आणखी असंच मी काय करणार आहे, वर्कआउट करणार आहे आणि डाएट फॉलो करणार आहे, म्हणजे आणखी माझं वेट लॉस. बापरे, हे बघा चिंचेचे मोठे मोठे झाड इकडे माझ्या पाठीमागे. किती सुंदर आहे, पूर्ण हिरवीगार आहे, सगळी पानांनी भरलेली झाडे. किती सुंदर दिसत आहे. बापरे, खरंच तुम्हाला चान्स टाइम भेटला तुम्ही नक्की या इकडे फोटो काढायला. हे बघा झाड आहे बघा. किती मजा येते, बालपणाची आठवण. मस्त आहे, मोठे मोठे झाड आहे. हे बघा तिकडे लोक फिरत आहे, ठीक आहे. चला मी आले खरं नदीवर फिरायला, पण थोडं सावधगिरी पण बाळगावी लागेल. अचानक पूर पण येऊ शकतो नाही का, वरती पाऊस झालेला असेल तर. आणि मला तसं नदीचं बऱ्यापैकी अनुभव आहे, कारण माझ्या गावाला पण नदी आहे ना. 12ही महिने आमच्या गावाच्या नदीचं पाणी आटत नाही.
हे बघा किती जुनी झाडं असतील, किती मोठं खोड आहे या झाडांचं. आणि सगळे इकडं तर चिंचेचे झाडं आहे. माझ्या बच्चूने पण मस्त शूट केलेले, ते सगळे मी एकत्र करून माझा मस्त व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला घर बसल्या मस्त पावसाळ्यातील तपोवनचं दृश्य अनुभवता येईल. आणि गोदावरी नदीचा सुद्धा घर बसून तुम्हाला पावसाळ्यातील गोदावरी नदी कशी ते बघायला भेटेल आणि त्याचा आनंद घेता येईल. खरंच मी असं मस्त शूट करते आणि ते सगळं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आपल्या शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे मस्त सुंदर व्हिडिओ आणि छान छान रेसिपीचे व्हिडिओ, शॉपिंगचे व्हिडिओ, देवदर्शनाचे व्हिडिओ, असे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. बघा बरं किती सुंदर आहे हे सगळं दृश्य. जवळचे लोक तर आले बघा, जवळ आहे तर मग त्याचा फायदा करून घ्यायचा नाही का. मग बरेच लोक आलेले इकडे फिरा. बापरे, सूर्य बघा, सूर्य दिसत नाही. आणखी पाऊस झाला का वरती? पाणी ना आता कंटिन्यू 3-4 दिवसापासून पाऊस सुरू आहे ना, मग ते नदीचं पाणी सुद्धा असं कठोर दिसते आपल्याला. आणि मागे भरपूर कमी पाणी होतं. आता हळूहळू जसं जसं पाऊस येईल ना तसं तसं पाण्याची पातळी वाढत जाईल. आणि मग आमच्याकडे तर माहिती का सॅटर्डेला पाणी बंद केलं होतं, पण आता बरं झालं एकदाचा पाऊस सुरू झाला म्हणजे कंटिन्यू पाणी आपल्याला भेटत राहील, चालू राहील पाणी. चला, पाऊस आला तर खूप बरं झालं. मी तर खूप खुश आहे. मीच काय, तुम्ही सुद्धा खुश झाले असेल भरपूर. सांग. गोदावरी नदी मी बऱ्याच वेळा इकडे येते. उन्हाळा असला तरी इथं येऊन बरेच वेळा मी बसून राहतो. कारण कसं इथं भरपूर झाडं आहे ना, त्याच्यामुळे थंडावा मिळतो आपल्याला. आणि खरंच आल्यानंतर आनंद तर मिळतोच आपल्याला. आणि पावसाळ्यात आणखी सुंदर दृश्य बघण्यासारखं. बघा ना, इकडे नदी आणि पलीकडे किती छान बिल्डिंगा दिसत आहे. आणि जसा जसा पाऊस येईल तसं तसं आणखी मजा येईल का नदी बघायला. कारण पूर्ण नदीचं पात्र ना फुल भरून जातं पावसामध्ये. नदीला पूर आला का. मी तुम्हाला आधीच म्हटले होते का तपोवन हा परिसर भरपूर मोठा आहे, निसर्गरम्य तर आहेच, ते खूप सुंदर वातावरण आहे. म्हणून मग मला जिथं माझी इच्छा झाली तिकडं मी भरपूर फिरून घेतलं. छान नदीला आलेला पूर बघितला आणि इथं खडक आहे भरपूर, तर त्या खडकावर जाऊन फिरले. छान मस्तपैकी फोटोशूट केले. आणि मध्ये मध्ये पाऊस येत होता, परत थांबत होता. तर असं भिरभिरणाऱ्या पावसामध्ये फिरायची खरंच मजाच वेगळी आजची. आणि हा सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खरं एक दुसरं कारण म्हणजे आता वर्कआउट करते ना, एक्सरसाइज, तर वेट लॉस झालं त्याच्यामुळे असं मला लगेच थकवा येत नाही. नाहीतर आधी ना थोडं जरी चालायचे का लगेच मला थकवा म्हणजे यायचा आणि दम लागून जायचा. पण बघा किती फटाफट मी पायऱ्या चढून वरती आले, पण मला अजिबात थकवा आलेला नाही. तर वेट लॉस करायचा हा फायदा असतो हे मला माहीत असूनसुद्धा मी खूप कंटाळा करते. चला, आता पुढे जाऊन मी परत काहीतरी शूट करणार आहे छान रस्त्यावर. इथं तर बघितलं आम्ही, हे बघा कसले सुंदर झाड इथं. खरंच उन्हाळ्यात सुद्धा असेच राहतात हे झाड, असे मस्त पानं राहतात आणि मस्त गारवा वाटतो इथं. मग लोक येतात ना फिरायला, जिथं शांतता वाटत असेल आणि मस्त गारवा असेल उन्हाळ्यात, आणि मग तिथं येऊन का नाही बसणार लोक, नाही का. खूप सुंदर आहे.
हे ना उंच उंच सिल्वर ओकचे झाड आहे बरं का, आणि भरपूर आहे ते या ठिकाणी, एकाच ठिकाणी लावलेले आणि ते भरपूर आहे, खूप सुंदर दिसतात. आणि खरंच तुम्हाला माहिती नाही तपोवनमध्ये भरपूर झाड आहे म्हणून तर ते आणखी सुंदर दिसतं तपोवन. हे बघा रस्त्याच्या मधोमध पण झाड आहे, खूप जुनी झाड आहे ती. हे बघा असं मध्ये मध्ये कामं सुरू आहे ना, मग असं खोदून ठेवलेलं. बापरे बघा किती खोल खोदलेलं इथं. तर म्हणून मी डेअरिंग करत नाही ड्रायव्हिंग करायची. ॲक्च्युली ही 4 व्हीलर माझ्यासाठीच घेतलेली आमच्या याने, म्हणजे आमच्या डॉक्टरांनी माझ्यासाठीच घेतलेली ती. पण मग असं तो आधी मस्त ड्रायव्हिंग करत होते मी, डेली घेऊन फिरत होते. पण मग असं मध्ये मध्ये ना ते जॉबमध्ये मला टाईमच भेटेना झाला, आणि मग मला असं ड्रायव्हिंग करायचं ना थोडं भीती वाटायला लागली. आणि रस्त्याच्या कामात सुरूच आहे, मध्येच पाऊस सुरू झाला, मग नकोच म्हटलं. मध्ये मी मागे आले होते ना तेव्हा उन्हाळ्यात आले होते बघा, जुडिओला मी शॉपिंगला गेले होते आणि इथं ज्यूसवाला होता, तर आम्ही ज्यूस पिण्यासाठी इकडे थांबलो होतो. आणि मग मस्त मावू होती माझ्यासोबत, तेव्हा आम्ही मस्त इकडे ज्यूस घेतला आणि छान फोटोशूट पण केलं आणि मस्त शूट पण केलं होतं आम्ही. तर त्याच ठिकाणी आज आम्ही परत आलोय आणि पावसामध्ये आणखी सुंदर दिसतंय बघा. ते झाडं वाचवा नाही का, ते मोहीम होती ना, ते मग तसे बॅनर लावून ठेवलेले ते अजून पण दिसत आहे. आणि छान त्याला माहिती आहे का, प्लॅस्टिकने कव्हर केलेले बघा. काय येते असं, ते झाडं वाचवण्यासंदर्भातलं हे बघा. हा, झाडं वाचवा असं काही लिहिलं होतं ना त्यांनी, ते सगळं प्लॅस्टिकने कव्हर केलेलं होतं पावसाने भिजू नये म्हणून. बघा किती काळजी घेतात लोक, खरंच अशी सुंदर झाडं असते. हा हो, दिसते आता सगळं. हा सुद्धा तपोवनचाच एरिया आहे, पण नदीपासून थोडासा दूर आहे. आणि इथं आले तर इथं सुद्धा भरपूर झाडं आहे. मग इथं म्हटलं चला या ठिकाणी येऊन आपण वेगळं फोटोशूट करूया, म्हणून या ठिकाणी सुद्धा मस्त फोटोशूट केले मी. आणि इथं आले तर खरंच म्हणजे गावालाच फिरायला आले असं वाटले. पार जंगल असल्यासारखं वाटतंय नाही का, खूप सुंदर आहे हे सुद्धा. आणि असं जवळ आहे तर टाईम काढून यायचं पटकन. मग मी फिरून घेतलं आणि खूप छान छान फोटो काढले बरं का मी या ठिकाणी सुद्धा. आणि तुम्हाला हे आवडेल असं मला नक्कीच खात्री आहे. खूपच सुंदर आहे बघा. आणि पाऊस झाला ना तर खरंच सगळीकडे एकदम हिरवळ दिसते सगळीकडे, खूप छान आहे, जंगलच वाटते इथं. तर बघितलं ना तुम्ही किती शांतता असते या ठिकाणी, खूप शांतता. कधी वाटलं ना आपल्याला शांत ठिकाण पाहिजे, तिथं जायचे, तर तपोवनमध्ये नक्की या. आता मी निघाले घराकडे. परत कुठं फिरायला गेले का तिथला व्हिडिओ पण लवकरच येईल, आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा ब्रिजच्या बाजूला आहे ना असं केलंय त्याने बरं का, कंपाऊंड. का तर लोक इथं कचरा टाकतात म्हणून. पण तरी सुद्धा काही लोक असे आहे ना तिथं नदीत पार तिथं उतरून तिथं कचरा टाकायला आले होते. आता काही लोकांना नाही समजत, किती सांगितलं तरी काय करणार नाही. कारण पण देतात आणि ते हा म्हणतात का आम्ही सांगितलं ना कचरा का टाकता, तर ते बाबा म्हणे पायाखाली येण्यापेक्षा, म्हणजे पाणी दूषित करणं आवडतं लोकांना, पण तो कचरा पायाखाली आलेला नाही चालत. खरंच ना. बच्चूसाठी खाऊ घेतलाय बरं का मी, थोडासा मी पण खाणार आहे. हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशा छान व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.